छत्रपती शिवाजी महाराज की आज संपूर्ण शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये एवढा आनंद आहे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड चालणार आहे, त्या ब्रँडचं नाव आहे ठाकरे सरकार। कारण का अनेक लोकांनी प्रयत्न केले एकत्र दोन भाऊ येऊ नको, पण ते प्रयत्न सगळे या महाराष्ट्राच्या जनतेने मराठी माणसांनी हाणून पाडलेले। ह्याच्या पुढे देखील आणि जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे मनसैनिकांच्या मनात आहे, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हेच करणार आहे। आणि संपूर्ण जल्लोष आहे। त्यांना वाटत होतं भारतीय जनता पार्टीला या दोघा भावांना एकत्र वेगळं ठेवून काहीतरी राजकारण करायचं, परंतु या महाराष्ट्रातला मराठी माणूस आज एकवटलेला आहे। त्यांना फक्त ठाकरे आणि ठाकरेच पाहिजे। आज या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कल्याण शहर असून दे, संपूर्ण ठाणे जिल्हा असून दे, हा शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा होतोय। आज आम्ही सगळेजण मोठ्या उत्साहात या ठिकाणी वाजत गाजत गुलाब उडवत आम्ही आज वरळी या ठिकाणी चाललेलो आहोत। नुकताच जर तुम्ही बघितला तर हिंदी सक्तीचा जो पहिलीपासून ते चौथीपर्यंत विषय होता आणि त्यानंतर राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील यांनी सगळ्यांनी मनावर घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रातले नागरिक, मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन जो लढा दिला आणि शासनाला घ्यावा लागला, दोन्ही अध्यादेश रद्द करावे लागले आणि त्यानंतर 5 तारखेला आज दोघा भावांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि आदरणीय राजसाहेब यांनी एकत्रित जो मेळावा घेण्याचं ठरवलं, विजयी मेळावा तो आज आहे। आणि त्यासाठी कल्याणचे आमचे मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितपणे आज आम्ही निघालो आणि वरळीला आज सभा होणार आहे। सगळ्यांचं लक्ष हे उद्धवसाहेब आणि राजसाहेब काय बोलतात याच्याकडे लागलं आहे। आज मराठी माणसांनी कुठेतरी एकीकरण झालं आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांनी खूप उत्साह बाब आहे। आज सगळ्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। आत्ताच आम्ही ढोल ताशे करून हे करून शिवाजी महाराज चौकात महाराजांना हार घातला आणि आत्ता आम्ही सभेकडे